बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रकृती पुरुष विवेक योग हा ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 31 भाग झालेले आहेत. 780 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण 781 पासून पुढे पाहणार आहोत आणि भाग नंबर 32 पाहणार आहोत. पण पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागचा थोडासा घोषवार आपण लक्षात घेऊयात आणि पुढे जाऊयात. हा जो अध्याय नंबर 13 आहे याला प्रकृती पुरुष विवेक योग म्हणतात. तसेच याला क्षेत्रज्ञ विभाग योग असे सुद्धा म्हणतात. या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांचं स्मरण करून या अध्यायाची सुरुवात करतात. अध्याय अतिशय सुंदर आहे. या संपूर्ण अध्यायामध्ये आपणास आपल्या आचरणास योग्य अशा सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यातल्या त्यात ज्ञानाची लक्षणं आणि अज्ञानाची लक्षणं हे अतिशय उपयुक्त आहे. तसेच या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करीत आहेत आणि उपदेश करताना शरीराला क्षेत्र असे संबोधतात. म्हणजे आपलं जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र म्हणतात. क्षेत्र म्हणजे शेती आणि हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ असं संबोधतात. आणि सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे हेही सांगायला विसरत नाहीत. आता हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे आपलं जे शरीर आहे याला क्षेत्र का म्हटलेलं आहे तर जसा क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेती करणारा म्हणजे शेतकरी. मग शेतकरी जसा आपली जमीन कसतो त्यात विविध अन्नधान्याची लागवड करतो, पिकं घेतो, मेहनत करतो, त्या प्रमाणात त्याला अन्नधान्य उपलब्ध होत असतं, तेवढा त्याला पीक मिळत असतं. तसंच आपलं हे शरीर जे आहे ते सुद्धा क्षेत्र आहे म्हणजे शेती आहे. आणि जो आपला आत्मा आहे तो क्षेत्रज्ञ आहे म्हणजे शेतकरी आहे. आपला आत्मा ज्याप्रमाणे या शरीराकडून काम करून घेईल, जशी कर्म करून घेईल, चांगली सत्कर्म केले तर चांगलं फळ मिळणार आहे, दुष्कर्म केलं तर वाईट फळ मिळणार आहे. म्हणजे जसं शेतीमध्ये आपण जसं पेरू तसं उगवतं, तसंच आपल्या शरीराकडून आपण जशी कामं करून घेऊ तसं आपल्याला फळ याच जन्मात मिळतं. त्यामुळे याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की क्षेत्र म्हणजे काय ते तुला सांगतो. मग भगवंत म्हणतात की हे जे शरीर आहे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे म्हणून याला क्षेत्र असं म्हणतात. त्यानंतर श्लोक नंबर 7 मध्ये भगवान श्रीकृष्ण अजून एवढा सुंदर उपदेश करतात. त्या उपदेशामुळे म्हणजे श्लोक नंबर 7 याच्यावर जवळजवळ आपले 12 भाग झालेले आहेत. एवढा सुंदर तो श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये सत्पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याचा श्लोकार्थ असा आहे की मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम हे सर्व याच्यामध्ये आलेलं आहे. हे सर्व आपल्याचं वाचन आणि निरूपण झालेलं आहे. त्यानंतर साधकाची लक्षणं आलेली आहे. साधक म्हणजे
जो कोणतं तरी ज्ञान घेण्यास इच्छुक आहे त्याला साधक असे म्हणतात. म्हणजे विद्यार्थी. तर विद्यार्थ्याची लक्षणं काय असायला हवीत हे यात सांगितलं आहे. म्हणजे आपल्याला एखादा गुरुकडे जायचं आहे, ज्ञान प्राप्ती करायची आहे किंवा शिक्षकांच्याकडे जायचं आहे, ज्ञान प्राप्ती करायची आहे, त्यावेळेस आपलं वागणं कसं असायला हवं, आपली लक्षणं कशी असायला हवीत, ती यात दिलेली आहेत. त्यात असं सांगितलं की विषयांच्या विषयी विरक्ती हवी. म्हणजे विषय वैराग्य हवं. दुसरा म्हणजे अहमपणाचा अभाव हवा. आपण शिक्षकांच्याकडे गेलेलो आहोत आणि अहमपणानं जर त्यांच्याशी बोललो, मला सगळं माहिती आहे, तुम्हाला काय माहिती नाहीये, असं जर अहमपणानं बोलत राहिलो, तर ज्ञानप्राप्ती होणार नाहीये. ज्ञानाचा एक गुण आहे. पाण्याचा जसा गुण आहे तसा ज्ञानाचाही गुण आहे. पाणी हे कायम उताराकडे जातं आणि हे ज्ञान हे कायम जिथं अहंकार नाहीये तिथं जातं. म्हणजे जिथून अहंकार निघून गेलेला आहे तिथंच ज्ञान पोचतं, नाहीतर पोहोचत नाही. त्यामुळं अहंकार, अहमपणा याचा अभाव असला पाहिजे. अजून काय, जन्म, मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांचे ठिकाणी दोष पाहणे. म्हणजे काय की जन्मच आपला झालेला आहे म्हणजे मृत्यू नक्कीच होणार आहे. तर मृत्यू येण्याच्या अगोदर या शरीराकडून सत्कर्म करून घ्यायचं, भगवंताची आराधना करायची, मोक्ष प्राप्ती करून घ्यायची. हे शरीर आहे, हे शरीराला म्हातारपण येणार आहे, आजारपण येणार आहे, तर ते यायच्या अगोदर शरीर सदृढ असतोच तोपर्यंत त्या शरीराकडून सत्कर्म करून घ्यायची आणि मोक्ष प्राप्ती करून घ्यायची, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर ज्ञान म्हणजे काय किंवा ज्ञान संपन्न पुरुषाची लक्षण आलेली आहेत की सर्वत्र उदासीनता, पुत्र, स्त्री, गृह इत्यादिकांच्या ठिकाणी पूर्ण अनासक्ती आणि इच्छा अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या क्षितिज काही प्राप्त झाले तरी आपल्या चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे, ही सगळी ज्ञान संपन्न पुरुषाची लक्षणं आहेत. त्याचबरोबर श्लोक नंबर 11 मध्ये अज्ञान म्हणजे काय आहे, अज्ञानाची लक्षणं आलेली आहेत. अज्ञानाची लक्षणं आपण पाहत आलेलो आहोत. हे पण अतिशय उत्तम भाग आहे. ही अज्ञानाची लक्षणं आपल्यात सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. आपण पाहिलं होतं की तुम्ही जर अध्याय सुरू झाला त्यावेळेस आपलं बोलणं असं झालं होतं की तुम्ही आरशात पहा, ही सगळी लक्षणं तुम्हाला स्वतःमध्ये दिसतील. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला आरसाच दाखवत आहेत की तुमच्यात अज्ञानाची म्हणजेच मूर्खपणाची किती लक्षणं आहेत ते. त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून लोक आपल्यास मान केव्हा देतील याची जो वाट पाहतो, तसेच आपला सत्कार केला म्हणजेच जो संतोष पावतो, हे झालं पहिलं अज्ञानाचं लक्षण. दुसरं म्हणजे गर्व. असे लोक गर्वाने पर्वताच्या शिखरावर जाऊन चढून बसतात. तसंच तिसरं लक्षण म्हणजे आपण जे काही कृती करतो, आपल्याला जे काही जमतं, जी कला येते, जे काही आपल्याला जमतं त्याची प्रसिद्धी करणं, त्याचा डांगोरा पिटणं, स्वतःची स्तुती स्वतःच्या तोंडानं करणं, म्हणजे या स्वतःची आरती स्वतः ओवाळणं, ही सुद्धा अज्ञानाचीच लक्षणं आहेत. बघा, आपण हे सगळं करत आलेलो आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्यालाही कोणीतरी आपलं सत्कार करावा असं वाटतं, कोणीतरी आपल्याशी आपली प्रतिष्ठा वाढावी असं बोलावं असं वाटत असतं. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत. आपण सुद्धा आपल्या मुखानं आपली तारीफ करत असतो, तसा विषय काढत असतो की समोरच्यानं आपली आपली तारीफ करावी, आपला उदो करावा. म्हणजे ही सगळी लक्षणं आपल्यामध्ये आहेत. तसेच थोड्या लोहाराचा भाता जसा फुगतो तसं हे लोक थोड्याशा स्तुतीनं फुगतात.
आणि वारा नाहीसा झाला म्हणजे जसा भातात दबतो तसा हानी झाली म्हणजे हे लोक दुःखमग्न होतात. म्हणजे हे यांच्या मनामध्ये स्थिरता अजिबात नसते. तसेच या लोकांना मान आणि अपमान हे दोन्ही सहन होत नाही. म्हणजे काय, थोडीशी निंदा झाली तरी हे व्याकुळ होतात आणि थोडा जरी लाभ झाला तरी हे चढून गर्वाने चढून बसतात. त्यामुळे त्यांना हे दोन्ही गोष्टी सहन होत नाहीत. असे लोक अशा लोकांची कृत्ये बाह्यतकारी मात्र उत्तम असतात, पुण्यवान दिसतात हे लोक, पण अंतर्यामी मात्र त्यांचा हेतू वेगळाच असतो. म्हणजे दांभिक असतात हे लोक. हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. अशा लोकांना गुरुविषयी तिटकार असतो. गुरुने आपल्याला ज्ञान दिलं त्याचं त्यांना काहीही वाटत नाही. तसेच असे लोक स्वतः कर्म करत नाहीत आणि मनात संशय मात्र धारण करतात. अशा लोकांना द्रव्याची अतिशय अभिलाषा असते. मग ते स्वतःच द्रव्य असो किंवा कुणाचंही असो, ते द्रव्य मिळवण्यासाठी हे लोक काहीही करतात. म्हणजे नीती अनितीचा विचार न करता फक्त द्रव्य कमावणे एवढाच त्यांचा मुख्य हेतू असतो. हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. यांच्या मनात कायम संशय भरलेला असतो, बुद्धी स्थिर नसते. थोडे जरी भयाचे नाव ऐकल्याबरोबर हे लोक घाबरे होतात, म्हणजे घाबरट असतात हे लोक. तसेच दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर हे लोक गडबडून जातात. यांच्यामध्ये आत्मसंयम अजिबात नसतो, अज्ञान असते. हे लोक कुळधर्म पाळत नाही, निर्लज्ज असतात, विषयांच्या विषयी बहकलेले असतात, चंचल असतात आणि यांच्या मनामध्ये कायम विषयाची इच्छा दाटून राहिलेली असते आणि विषय भोगांच्या प्राप्तीकरता हे कायम श्रम करीत असतात. तसेच अशा लोकांना स्त्रीचे वेड जास्त असते. मरेपर्यंत विषयाचा तिटकारा त्यांना येत नाही. ते लोक अतिशय अभिमानाचा ताठा असतो त्यांना. मीच शहाणा, मीच श्रीमंत असे ते समजून कायम गर्व बाळगत असतात. दुसऱ्याचे चांगले झाले तर यांना सहन होत नाही. त्यांच्या मनात मत्सर ठासून भरलेला असतो. अहंकार त्यांचा जास्त असतो, अंगात ताठा असतो. काही जरी झाले तर यांच्या मनात दुसऱ्यांच्या विषयी त्यांचं मन द्रवत नाही. म्हणजे दुसऱ्याच्या विषयी त्यांच्या मनात व्याकुळता उत्पन्न होत नाही. असे हे लोक असतात. हे सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत. त्यानंतर असे लोक तारुण्याच्या धुंदीमध्ये भगवंताची अजिबात सेवा करत नाहीत. त्यांच्या मनामध्ये कायम तारुण्याची घमेंड असते. तारुण्याच्या भरात कोणी आंधळा अगर कुबड वाकलेला कोणी वयस्कर दिसला तर त्याची चेष्टा मस्करी करतात. हे सगळे अज्ञानाचं घर आहे असं म्हटलेलं आहे. अज्ञानाची लक्षणं आहेत ही. त्याचप्रमाणे भूक व झोप चांगली लागत आहे व जोपर्यंत रोगराई वगैरे काही नाही तोपर्यंत आपल्याला वृद्धापकाळी रोग वगैरे जडतील याची ते काळजी करत नाहीत. हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. स्त्री, पुत्र व घर, संपत्ती ही जो जास्त मिळू लागते तो त्यांच्या डोळ्यावर अधिकाधिक धुंदी चढू लागते आणि स्त्री आणि पुत्राचा वियोग एका क्षणात होईल व एका क्षणात संपत्ती निघून जाईल व पुढं आपल्या पदरी दुःख पडेल याची ते कधीही चिंता करत नाही. म्हणजे हे सुद्धा अज्ञान त्यांच्या मनामध्ये असतं. तारुण्याच्या भरात संपत्तीच्या सेवासेव्य वस्तूंचा विचार न करता सरसकट त्याचा उपभोग घेतात. जी गोष्ट करू नये ती करतात. आपण काल याच्यावर भरपूर पाहिलेलं आहे. ज्या गोष्टी करायच्या नाही ते करतात. जे खायचं नाही, जे अभक्ष्य भक्षण आहे ते खातात. जे प्यायचं नाही
की ज्याचं आपण नाव घेत नाही अशा नशा येणाऱ्या गोष्टी पितात, धूर येणाऱ्या गोष्टी ओढतात. जे मनात सुद्धा आणू नये, ज्याला स्पर्शही करू नये, अशा गोष्टी ही लोक करतात. किती वाईट आहे बघा. तसंच जे खाऊ नये ते खातात, जे पाहू नये ते पाहतात, जे शास्त्रानं वर्ज्य सांगितलेलं आहे त्या गोष्टी करण्यात हे लोक संतोष मानतात, संतोष पावतात. ज्याची संगत धरू नये त्याची संगत धरतात, ज्याच्याशी संबंध असू नये त्याच्याशी संबंध ठेवतात, ज्या मार्गाचे आचरण करू नये तो मार्ग आचरतात, जे ऐकू नये ते ऐकतात, बोलू नये ते बडबडतात. आणि असं केल्यानंतर आपल्या हातून दोष घडतील हे सुद्धा मानत नाहीत. कालच आपण सांगितलं होतं की जे लोक अभक्ष्य भक्षण करतात, जे लोक जे पिऊ नये अशा गोष्टी पितात, ज्यांना नशा येते अशा गोष्टी पितात, ज्याच्यानं धूर नाका तोंडात जातो अशा गोष्टीचंही सेवन करतात, ते तात्काळ सोडण्यासाठी काल सांगितलं होतं. त्याच क्षणी सोडा असं सांगितलेलं होतं. त्याच क्षणी सोडा. ज्यांनी सोडला असेल त्यांना भगवान श्रीकृष्ण त्यांचा जो दृढ निश्चय आहे त्याला बळ देवो, एवढीच मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांनी काही जरी झालं तरी हा आपला निश्चय कधी ढळू द्यायचा नाही. एकदा सोडलंय परत त्या गोष्टी अजिबात त्याचा मनात विचार सुद्धा येऊ द्यायचा नाही, स्पर्श करायचा नाही. आपल्या आजूबाजूला 10 फुटात त्या गोष्टी यायला नाही पाहिजेत. आपण त्या गोष्टीच्या जवळ 10 फूट गेलं नाही पाहिजे याची नक्की काळजी घ्यायची. भगवंत तुमच्या या संकल्पाला 100% बळ देणार आहे, एवढी मात्र खात्री बाळगा. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज भाग नंबर 32, श्लोक नंबर 780. महापुरुषाचे चित्त जालिया वस्तुगत, ठाके व्यवहार जात जया परी. हानी लज्जा न देखे, परापवाद नाईके. जयाची इंद्रिये एकमुखे, स्त्रिया केली. चित्त आराधी स्त्रियेचे, आणि तियेचेची छंदे नाचे. माकड गारुडियांचे, जैसे होय. आपण पेही शिवणी, इष्ट मित्र दुखवी. मग कवडाची वाढवी, लोभी जैसा. तैसा दान पुण्य खाची, गोत्र कुटुंबा वंची. परी गारभरी स्त्रियेची, उरी हो नेडी. कालच्या भागात आपण जे अभक्ष्य भक्षण आहे किंवा जे व्यसन आहे त्या संदर्भात आपण पाहिलं होतं. अजून एक व्यसन आहे, त्याला व्यसनच म्हणलं पाहिजे खरं तरी. जी गोष्ट अति केली जाते त्याला व्यसन म्हणतात, किंवा ज्या गोष्टीनं आपण आपली मती भ्रष्ट होऊन त्याच्या पाठीमागे लागतो त्याला व्यसन म्हणतात. जी गोष्ट वारंवार करावी असे आपल्याला वाटते त्याला व्यसन म्हणतात. तर असंच एक दुसरं व्यसन आहे, ते म्हणजे स्त्रीचं. त्या संदर्भात आजच्या भागामध्ये भरपूर काही येणार आहे, आपण वाचायला सुरुवात करू. पण हे असो, ज्या योगाने तुला अज्ञानाचे स्वरूप स्पष्ट समजले अशी त्याची आणखी काही लक्षणं सांगतो, ती ऐक. भगवंत अर्जुनास सांगत आहेत. काय येतात पुढे लक्षणं? ज्याप्रमाणे भ्रमराचे चित्त नवीन उमललेल्या कमळाच्या केसरावर आसक्त असते, त्याप्रमाणे ज्याची प्रीती घरावर जडलेली असते. हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. जसं भुंगा कमळावर कायम भिरभिरत असतो, तसं काही लोक त्यांचं स्त्री, पुत्र, घर याच्यावर अतिशय प्रेम असतं. ज्याप्रमाणे साखरेच्या राशीवरून माशी उठत नाही, त्याप्रमाणे ज्यांचे मन स्त्रीवर आसक्त झालेले असते. आसक्ती किती? तर
त्यासाठी उदाहरण काय दिले बघा, की साखरेच्या राशीवरून माशी उठतच नाही, हे उदाहरण दिलेलं आहे. तसं ज्याचे मन स्त्रीवर आसक्त झालेले आहे, हे अज्ञानाचंच लक्षण आहे. अजून काय सांगितलंय उदाहरण बघा, ज्याप्रमाणे बेडूक पाण्याच्या कुंडातून बाहेर पडत नाही, माशी शेंबडात गुंतल्यावर बाहेर पडू शकत नाही, किंवा जनावर चिखलात रुतल्यावर बाहेर निघू शकत नाही, त्याचप्रमाणे ज्याचे मन घरावरून दूर होत नाही व जो मरणानंतर आपल्या बखळीत साप घेऊन बसतो. म्हणजे यातून हेच सांगितलेलं आहे की माणसाचं जर घरातच मन अडकलं, पुत्रमोहात अडकलं, स्त्री मोहात जर अडकलं, तर अशा लोकांच्याकडून परमार्थ होत नाही, अशाकडून भगवंताची सेवा होत नाही. मग मोक्ष प्राप्ती कशी होईल? तुमचा जो उद्देश आहे की याच जन्मात आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हायला हवी, तर तो होत नाही. त्यात अडथळा, मुख्य अडथळा काय आहे, अडसर काय आहे, तर पुत्र प्रेम आहे, स्त्री प्रेम आहे, घरावरचं प्रेम आहे. तर तेच इथे सांगितलेलं आहे. प्रियोत्तमाची या कंठी प्रमदा घे आटी, तैसी जीवेसी कोपटी धरुनी ठाके, मधुर से सेवोद्देशे मधुकर जसे जैसे, गृह संगोपन तैसे करी जोगा, म्हातारपणी झाले मा आणिक विपायले, तयांचे का जेतुले माता पितरा, ते तुलेनी पाडे पार्था, घरी जया प्रेम असथा, आणि स्त्री वासुनी सर्वथा, जाणे ना जो, तैसा स्त्री देही जो जीवे, पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे काही नेणे. एखादी स्त्री आपल्या जीवलगाच्या गळ्यात मिठी मारून बसते, त्याप्रमाणे जो आपले खोपट जीवाशी धरून बसतो, खोपट म्हणजे घर, तो कायम घरालाच विळखा मारून बसतो. मधाचे संरक्षणार्थ मधमाशा जाच सोसतात, त्याप्रमाणे जो हवी ती संकटे सोसून आपल्या घराचे संरक्षण करतो. काही झाले तर घराचं संरक्षण करणार. जसं मधमाशा त्यांचं जे मधाचं पोळं आहे त्याचं संरक्षण करतात, त्या पद्धतीनं म्हातारपणी झालेले आणि त्यातही एकुलते एक असे मूल असले, म्हणजे त्याच्या आई बापांचे जितके त्याच्यावर प्रेम असते, तितके त्याचे प्रेम घरावर असते. मुलापेक्षाही जास्त किंवा म्हातारपणी झालेल्या मुलापेक्षाही जास्त प्रेम त्याचं घरावर असतं. आणि अर्जुना, ज्याला स्त्री वाचून जगात दुसरी प्रिय वस्तू नाही, त्याचप्रमाणे जो जीवाभावाने स्त्रीवर प्रेम करतो आणि आपण कोण आहोत व आपले सार्थक कशात होईल हे काही जाणत नाही, हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. की जो जीवाभावाने स्त्रीवर प्रेम करतो, दुसरं त्याला काही दिसत नाही, डोळ्यावर मोहाची पट्टी बांधलेली असते, त्याचा धृतराष्ट्र झालेला असतो, त्याला काही दिसत नाही, फक्त स्त्री दिसते. अशा लोकांना आपल्या जन्माचं सार्थक काय आहे इकडे त्यांचं लक्षच नसतं. उद्देश काय आहे, ध्येय काय आहे ते त्यांना लक्षात येत नाही. फक्त स्त्रीच्याच पुढं पाठीमागं हे सगळं करत असतात. आणि त्यामुळं जो उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे भगवंताची प्राप्ती करण्याचा, भगवंताची आराधना करण्याचा, भगवंताची सेवा करण्याचा, तो उद्देश विसरून जातो आणि तसाच त्याचा मृत्यू होतो. नंतर मग जीवन मृत्यू या चक्रामध्ये अडकून जातो. त्याचप्रमाणे जो जीवाभावाने स्त्रीवर प्रेम करतो आणि आपण कोण आहोत, आपले सार्थक कशात होईल हे काहीही जाणत नाही. महापुरुषाचे चित्त जालिया वस्तुगत, ठाके व्यवहार जात जया परी.
हानी लज्जा न देखे, परापवाद नाईके, जयाचे इंद्रिये एकमुखे, स्त्रिया केली चित्त आराधी स्त्रियेचे, आणि थियेचे छंदे नाचे, माकड गारुडयाचे जैसे होय, आपण पेही शिवणी इष्टमित्र दुखणी, मग कवडाची वाढवी लोभी जैसा, तैसा दान पुण्ये खाची, गोत्र कुटुंबावंची, परी गावभरी स्त्रियेची उणी हो नेंदी. ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषांचे चित्त ब्रह्मस्वरूपी लीन झाल्यावर त्यांचे सर्व व्यवहार थांबतात, त्याप्रमाणे ज्याने आपले सर्वस्व स्त्रीला विकले आहे, तो आपली हानी, लोकलज्जा किंवा लोकांनी केलेली निंदा याकडे लक्ष देत नाही. स्त्रीच्या प्रेमाने एवढा वेडा झालेला असतो की लोक त्याला नावं ठेवतात. लोक निंदेचा तो काही मान राखत नाही. कसं? त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषाचे चित्त ब्रह्मस्वरूपी लीन झाल्यावर त्याचे सर्व व्यवहार थांबतात, त्याप्रमाणे जो स्त्रीला विकला गेलेला आहे, इथे शब्द वापरलाय विकला, स्त्रीला विकला गेलेला आहे, तो आपली हानी, लोकलज्जा, लोकांनी केलेली निंदा याकडे लक्ष देत नाही. ज्याप्रमाणे माकड गारुड्याचे ताब्यात राहते, त्याप्रमाणे जो मनात स्त्रीचा ध्यास धरून तिचेच छंदाने वागतो. थोडक्यात काय, असा पुरुष स्त्रीचं माकड होतो. गारुडी किंवा जो ज्याला मदारी म्हणतात, मदारी जसं डमरूच्या तालावर माकडाला नाचवतो, त्यानं दोरीला हिसडा दिलाय की ते उलट्या कोलांट्या मारतं. माकड काय वाटेल तसं त्यानं सांगल तसं करतं. त्या मदाराच्या इशाऱ्यावर ते माकड नाचत असतं. तसं स्त्रीच्या इशाऱ्यावर हे माकड नाचत असतं. हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. यात स्त्रीचं ऐकायचं नाही असं सांगितलेलं नाहीये, पण तुम्ही तिच्या हातचं तिचं बाहुलं बनून राहू नका. थोडक्यात यातून हे सांगायचं आहे की हे सगळे मोह जे आहेत ते तुम्हाला तुमच्या इष्ट प्राप्तीपासून रोखत आहेत, भगवत प्राप्तीपासून तुम्हाला दूर ठेवत आहेत, भगवंताची आराधना करण्यापासून तुम्हाला लांब ठेवत आहेत. म्हणजेच काय, मोक्षाच्या मध्ये येणारा हा मुख्य अडसर आहे, हे इथं सांगितलेलं आहे. त्यामुळं स्त्रीच्या हातचं माकड होऊ नका. स्त्री करता आपण हवे ते श्रम करतो, इष्टमित्रांचा वाईटपणा घेतो व तिच्याकरता जितका जमवता येईल तितका पैसा लोभ्याप्रमाणे जतन करतो. बघा, हे स्त्रीवरचं जे प्रेम आहे हे एवढं विकोपाला गेलेलं असतं की जे एका आईच्या उदरातून आलेले भाऊ असतात ते एकमेकाचे वैरी बनतात. कुणामुळं? स्त्रीमुळं बनतात. जे भाऊ पाठीवर पाठ ठेवून आलेले असतात, पाठीला पाठ लावून आलेले असतात, लहानपण ज्यांचं एकत्र गेलेलं असतं, ते भाऊ सुद्धा स्त्रीसाठी एकमेकांचे दुश्मन बनतात. आणि रामायण बघा किंवा महाभारत बघा, सगळं जे घडलेलं आहे स्त्रीपायीच घडलेलं आहे. तुम्हाला ती सांगितलेली कथा आठवत असेल की दुर्योधन ज्यावेळेस इंद्रप्रस्थ नगरीमध्ये आलेला असतो, इंद्रप्रस्थ नगरी म्हणजे पांडवांनी उभारलेली एक नवीन नगरी असते, ती पाहण्यासाठी त्याला आमंत्रण दिलेलं असतं या म्हणून. तर त्यावेळेस तो आलेला असतो. तिथं अशा पद्धतीने रांगोळ्या घातलेल्या असतात की पाण्यावर सुद्धा रांगोळी घातलेली असते. ती रांगोळी एवढी छान दिसत असते, हुबेहूब दिसत असते की ते पाणी आहे असं वाटतच नसतं. ते असं वाटतं की जमिनीवर, फरशीवर रांगोळी घातलेली आहे असं वाटतं. त्यामुळे दुर्योधन चालता चालता त्या रांगोळीवरून चालतो आणि ते पाण्यामध्ये पडतो. तो पडल्यानंतर जी द्रौपदी असते
ती वरून बघते आणि कुत्सितपणे हसते. आणि नुसती हसत नाही तर परत पुढे काय म्हणते की अंधे का पुत्र अंधा, आंधळ्याचा मुलगा आंधळा, असं म्हणून त्याला खिजवते. दुर्योधन हा दृष्टच असतो, त्याची मी तरफदारी करत नाहीये. दुर्योधन हा दृष्टच आहे, पण त्याला उकसवलं कोणी? या स्त्रीनं. म्हणून हे सगळं महाभारत घडलेलं आहे. तसंच रामायणात सुद्धा बघा, जो रावण जो आहे तो अतिशय, खरं तर रावणासारखा महातपस्वी महाज्ञानी कोणी नाहीये. तो शंकराचा अतिशय लाडका भक्त आहे. कितीतरी सिद्धी प्राप्त झालेले आहे, सोन्याची लंका आहे त्याच्याकडं. असा जो ज्ञानी आहे तो एका वल्कल नेसलेल्या रानात राहणाऱ्या, जे श्रीरामाबरोबर आलेली जी सीता आहे तिच्यावर त्याची वाईट नजर पडते आणि ही आपली पत्नी व्हावी अशी त्याची दुष्ट इच्छा जागृत होते. आणि मग त्यामुळे हे सगळं रामायण घडलेलं आहे. म्हणजे त्यात सुद्धा स्त्रीच्या बाबतीत जी काही तुम्ही आसक्ती ठेवलेली आहे त्यामुळे हे घडलेलं आहे. तर असं हे आहे की तुम्ही स्त्रीच्या बाबतीत जेवढी आसक्त असाल, जेवढी तुमची आसक्ती असते तेवढं तुम्ही त्यात गुरफटत जाता. जसे शेंबडामध्ये माशी गुरफटते, घोटाळते, अडकून बसते, त्या पद्धतीने. आणि मग तुमचा जो मुख्य उद्देश आहे, मुख्य उद्देश काय, मोक्ष प्राप्ती हा उद्देश, तो बाजूलाच राहतो. स्त्री करता आपण हवे ते श्रम करतो, इष्टमित्रांचा वाईटपणा घेतो, मित्र सुद्धा भांडण करतो तो स्त्रीसाठी, आपल्या बायकोसाठी. व तिच्याकरता जितका जमवता येईल तेवढा पैसा जतन करतो. तिला सुखात ठेवता यावं, तिला हवं ते मिळावं यासाठी हा रात्रंदिवस श्रम करत असतो आणि असंख्य मार्गाने पैसा गोळा करत असतो. तसेच दाने व पुण्यकर्मे कमी करतो. स्त्रीला पैसे कमी पडतील म्हणून दान करत नाही, पुण्य करत नाही. गोत्रज व कुटुंबातील माणसे यांच्याजवळ पैशाविषयी कपट करतो. आपल्या जवळच्या माणसांना, नातेवाईकांना फसवण्यास सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. कितीतरी आपण उदाहरणं बघतो. भावानं भावाची जमीन लाटली, चुलत्यानं पुतण्याची जमीन लाटली, त्याचं घर लिहून घेतलं, विश्वासानं केसानं गळा कापायचा. हे सगळं कुणासाठी करतो तो पुरुष? त्याच्या स्त्रीसाठी करत असतो. म्हणजे याचं कारण कोण आहे? स्त्री आहे. स्त्री म्हणण्यापेक्षा स्त्रीविषयी असणारी आसक्ती हे त्याचं कारण आहे. स्त्री दोषी नाहीये. स्त्रीविषयी असणारी पुरुषाची जी आसक्ती आहे त्या आसक्तीपोटी हे सगळं करत असतो. स्त्रीला खुश करण्यासाठी, पैसा जमवण्यासाठी अशा नाना गोष्टी तो करतो. आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या विषयी बरोबर ते कपट करतो, परंतु स्त्रीची थैली भरण्यात कमी पडू देत नाही. स्त्रीची थैली म्हणजे पैशाची बॅग तिची जी आहे ती भरण्यात कमी पडू देत नाही. पूजती दैवते जोगवी, गुरु ते बोले झकवी, माय बापा दावी निद्रापण, माय बापा दावी निद्रापण. स्त्रियेचे तरी विखी, भोग संपत्ती अनेकी, आणि वस्तुनिकी जे जे देखे. प्रेमाथिले नि भक्ते, जैसे नि भजले कुळदैवते, तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. उपासी म्हणजे उपासना करणे. जो उपासी म्हणजे स्त्रीची उपासना करणे. म्हणजे भगवंताची उपासना सोडून स्त्रीची उपासना करा. म्हणजे स्त्री म्हणजे देवच, अशा पद्धतीने उपासना करतो. साच आणि चोख ते स्त्रियेची आशेख, एरांविषयी जोगवणूक तेही नाही. येते हन कोणी देखिले, येसी वेखासे जाईले, तरी युगाची बुडैले,
ऐसे जया. आपल्या आराध्य देवतेची साधना सेवा करतो, गुरुला थापा देतो व आई वडिलांनी पैसे मागितले तर त्यास शिल्लक नाही म्हणून सांगतो. हे सगळं कशासाठी करतो? स्त्री पोटी त्याची जी आसक्ती आहे त्यासाठी करतो. आई वडिलांनी पैसे मागितले, बाबा मला जरा औषधाला पैसे पाहिजेत रे, हा निर्लज्जपणे सांगतो नाही नाही आई नाहीत ग पैसे, पैसे संपलेत. का? तर स्त्रीच्या विषयी आसक्ती आहे, तिची थैली पर्यंत भरली पाहिजे. गुरुला थापा मारतो आणि आराध्य देवतेची साधारण सेवा करतो, कारण त्यातून पैसे वाचवायचे आणि स्त्रीला द्यायचे. पण स्त्रीविषयी म्हटले तर जी जी उत्तम वस्तू पाहिल ती ती तिच्या उपभोगाकरता घेऊन येतो. बाजारात कुठली चांगली साडी दिसली की घेऊन येणार, गजरा दिसला की घेऊन येणार, तोंडाला रंगरंगोटी करायचे सामान दिसले की ते घेऊन येणार. असं स्त्रीला खुश करण्यासाठी त्याच्याकडे पैसे असतात, पण आई वडिलांच्या औषधासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. ज्याप्रमाणे प्रेमळ भक्त आपल्या इष्ट देवतेस भजतो त्याप्रमाणे तो स्त्रीची एकाग्र चित्ताने सेवा करतो. आपण देवाची जशी पूजा करतो ना, बघ आपण गणपतीच्या दिवसामध्ये 10 दिवस तरी गणपतीची रोज आरती करतो. गणपतीला रोज नवीन नवीन पक्वान्न करून त्याचं नैवेद्य दाखवतो. गणपतीच्या भोवती आपण आरास करतो. गणपतीची आपण यथेच्छ सेवा करतो. तशी सेवा हे जे अज्ञानी पुरुष आहेत ते आपल्या स्त्रीची करत असतात, तिला भजतात, म्हणजे तिला देवासारखं भजतात ते. आणि कुटुंबातील माणसांना निर्वाहापुरता सुद्धा जिनसा देत नाही. स्त्रीचे सगळे लाड करायचे आणि बाकी मुलांना त्यांचं पोट भरल, कसं तरी पोट भरल एवढं सुद्धा गोष्टी देत नाही. स्त्रीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिल किंवा तिच्या विरुद्ध जाईल तर त्याला युगाचा अंत झाल्याप्रमाणे वाईट वाटते. आपल्या स्त्रीकडे कोणी जर वाईट नजरेने पाहिलं तर त्याला असं वाटतं की या युगाचा अंत झालेला आहे, एवढं त्याला वाईट वाटतं. नायट्या भेणे न मोडी जे नागांची आण, तैसी पाळी उखडून उणखून स्त्रियेची जो. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया, आणि तियेची या झालिया लागी प्रेम. आणि ही जे समस्त तियेचे संपत्ती जात, ते जीवाहुनी आप्त मानी जो का. जो अज्ञानासी मूळ अज्ञान त्याचे निबळ, हे असो केवळ तो तेची रूप. आणि मातलिया सागरी मोकळिया तरी, लाटांच्या एरधारी आंदोळी जेवे. नायटे होतील या भीतीने ज्याप्रमाणे नागांचे नवस फेडतात त्याप्रमाणे तो स्त्रीची थुंकी झेलतो. आता हा याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. थुंकी झेलतो म्हणजे स्त्री थुंकते हा झेलत फिरतो असं नसतं. थुंकी झेलतो म्हणजे ती म्हणल ते ऐकतो, तिनं जे सांगल ते ऐकतो. जसं की नायटा होईल या भीतीनं आपण नागांचे नवस फेडतो, त्या पद्धतीनं स्त्रीचं जे म्हणणं आहे ते सर्व तो ऐकतो. अर्जुना फार काय सांगावे, ज्याला स्त्री हेच दैवत वाटते व जो तिच्यापासून झालेल्या पुत्राधिकांवर विशेष प्रेम करतो. स्त्रीवर तर प्रेम करतोच, पण पुत्रांवर सुद्धा प्रेम करतो. आणखी तिचे जेवढे आप्त संबंधी असतील त्यांना आपल्या जीवापडे पलीकडील समजतो. म्हणजे सासूरवाडीकडचे लोक, सासरा मेवणा
मेहुणी, सासू सगळ्यांना जीवापलीकडे समजतो. हे सगळं अज्ञानाची लक्षणं आहेत, लक्षात घ्या. स्त्रीवर तर मोह आहेच, पण स्त्रीच्या माहेरकडच्या लोकांवर सुद्धा विशेष मोह त्याचा असतो. हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे. तो अज्ञानाचे मूळ आहे व त्याच्याच मुळे अज्ञानाची वृद्धी होते. माऊली काय म्हणतात, हे अज्ञानाचं मूळ आहे. काय? स्त्रीविषयीची आसक्ती हे अज्ञानाचं मूळ आहे आणि त्याच्याच मुळे अज्ञानाची वृद्धी सुद्धा होते. फार काय सांगावे, तो केवळ अज्ञान स्वरूपच होय. असा पुरुष म्हणजे अज्ञान स्वरूपच होय. ज्याप्रमाणे खवळलेल्या समुद्रात घातलेली नौका लाटांमुळे हेलकावते, तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रियासवे तळवटू घे. ऐसे निजयाचे चित्ती वैषम्याची वाखाती, वाहे जो महामती अज्ञान गा. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आती, धनोद्देशी विरक्ती नटणे जेवी. ना तरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी, रहाटे जरासी जावया लागी. तैसा माते किरटी भजती गा पावटी, करुणी जो दिठी विशोसुये. ज्याप्रमाणे खवळलेल्या समुद्रात घातलेली नौका लाटांमुळे हेलकावते, त्याप्रमाणे जो आवडती वस्तू प्राप्त झाली असता सुखाच्या शिखरावर चढतो. आवडती वस्तू आपलं एखादं मनामध्ये ठरलेलं असतं की मला घर मिळावं किंवा मी घर मला माझ्या कष्टातून मिळालं की बरं वाटेल, किंवा आपण ठरवतो की मला कार घ्यायची आहे, किंवा अजून काय ठरवतो की शेती घ्यायची आहे. आणि ही जर कुठली गोष्ट त्याला मिळाली की तो सुखाच्या शिखरावर जाऊन बसतो व ती न मिळाली असता खाली आपडतो. म्हणजे इथे पण तेच सांगितलेलं की मन स्थिर नाहीये. एखादी गोष्ट मिळाली की अति हर्ष होऊन जातो, नाही मिळाली की व्याकुळ होऊन जातो. हे मन स्थिर नसल्याचे लक्षण आहे, अस्थिर मनाचं लक्षण आहे आणि हेच अज्ञानाचं सुद्धा लक्षण आहे. याप्रमाणे हे महाबुद्धिमंत अर्जुना, ज्याच्या चित्तात वस्तूच्या लाभालाभापासून चिंता उत्पन्न होते तो अज्ञानी होय. एखादी वस्तू मिळाली म्हणजे आनंद होणार, नाही मिळाली तर दुःख होणार. हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि जो माझी भक्ती करतो परंतु मनात फलाची इच्छा धरतो, हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. आपण आतापर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये ऐकलेलं आहे की भक्ती करा पण फलाची इच्छा धरू नका. जो ती धरतो ते सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. आणि बाहेरून विरक्तपणा दाखवणारा मनुष्य ज्याप्रमाणे अंतर्यामी धनाची इच्छा धरतो, बाहेरून फक्त दाखवणार की मला काही पैशाची आवश्यकता नाहीये, काय दिले नाही दिले सारखेच आहे, मी मी विरक्त माणूस आहे, साधू माणूस आहे, मला कशाला पैसे पाहिजेत. आणि असेच साधू एखादं प्रवचन देण्यासाठी 2-2 लाख रुपये मागतात. बघा म्हणजे कशी दुनिया आहे बघा ही. म्हणजे काय, बाहेरून फक्त विरक्तपणा दाखवायचा आणि अंतर्यामी मात्र धनाची इच्छा धरणे, हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. किंवा व्यभिचारिणी स्त्री आपले जार कर्म चालवण्याकरता पतीच्या पुढे पुढे करून त्याची मर्जी संपादन करते. व्यभिचारिणी स्त्री म्हणजे जिला नट्टापट्टा करण्याची सवय आहे किंवा 4 लोकात दाखवण्याची सवय आहे स्वतःला, अशी स्त्री काय करते की स्वतःचा या खर्च काढण्यासाठी नवऱ्याच्या पुढे पुढे करते, त्याची मर्जी संपादन करते. त्याप्रमाणे हे किरीटी मजवर भक्ती आहे असं दाखवून जो विषयांपलीकडे दृष्टी ठेवतो. जशी ही स्त्री करते तसे काही लोक भगवंतावर भक्ती आहे असे तर दाखवतात, पण
त्यांची विषयांच्याकडे दृष्टी असते. आज आपण इथंच थांबत आहोत. आज आपण पाहिलं अज्ञानाचीच लक्षण आपण आज पाहिलेली आहे. त्यातल्या त्यात आपण मुख्य करून स्त्रीच्या विषयी जी आसक्ती आहे त्या संदर्भात जे जे काय अज्ञान आपल्याकडून होतात, जे काय आपले चुका होतात, स्त्रीच्या हातातला आपण माकड बनून राहतो, वगैरे वगैरे गोष्टींचा आपण उहापोह आज पाहिलेला आहे. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. अज्ञानाची लक्षणं त्याचं स्मरण चिंतन करायचं आहे. आपल्यामधून ही अज्ञानाची लक्षणं निघून जावीत यासाठी प्रयत्न करायचा आहे. परत सांगतो, ज्यांनी काल संकल्प घेतलेला आहे जे व्यसन सोडण्याचा, त्यांचा संकल्प त्याला भगवंत तुम्हाला शक्ती देणार आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.